लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मागील 9 वर्षात जनतेसाठी काय केले? भ्रष्टाचार, टक्केवारी आणि कमिशनच्या नादात जनतेच्या योजना लुटून खाल्ल्या। आमदार अमित देशमुख। देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचार सभेला लातूर जिल्ह्याचे स्टार प्रचारक माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी तालुक्यातील 3 जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विजयी झाल्यास वलांडीच्या महिला उमेदवाराला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवणार अशी स्पष्ट ग्वाही दिल्याने देवणी तालुक्यातील 3ही गटातील मतदारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी वलांडी येथील निलंगा उदगीर राज्यमार्गावर देवणी तालुक्यातील 3 गट व 6 गणाच्या प्रचार सभेसाठी आमदार अमित देशमुख, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अशोक पाटील निलंगेकर, लातूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, निलंगा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष हमीद शेख, डॉक्टर सैल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद भातंबरे, मकबूलभाई वलांडीकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भगवान पाटील, विजयनगरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील, नागराळकर, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष हकीमभाई बोडीवाले, नूतन नगरसेवक इसरार सगरे यांच्यासह तालुका, जिल्हा यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वलांडीकरांकडून अमित विलासराव देशमुख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला व आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रचार सभेत श्रीफळ ओवाळणी करून अर्पण करण्यात आले। यावेळी या सभेला संबोधित जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, प्रदेश सचिव अशोक पाटील निलंगेकर यांनी सभेला संबोधित केले। स्टार प्रचारक अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या संभाषणात सांगितले की जिल्हा परिषद निवडणूक ही स्थानिकांची गरजा पूर्ण करण्यासाठी असते, ती टीका टिप्पणी करण्याची नसते। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या विकास कार्यावर न बोलता फक्त माझ्यावरच टिप्पणी करून जनतेला विकास कामांची भूल घालत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या हातात लातूर जिल्हा परिषद गेल्या 10 वर्ष सत्ता हातात होती। या काळात त्यांनी काय विकास केले हे जनतेने जाब विचारायची वेळ आली आहे। लातूर जिल्ह्याला विकासाचा वारसा असलेले स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर, स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर या दिवंगत नेत्यांनी लातूर जिल्ह्याची ओळख सबंध देशात व राज्यात करून दिली आहे। विलासराव देशमुख यांचे नाव पुसणाऱ्या नेत्यांना लातूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा स्पष्ट इन्कार करून महानगरपालिकेवर तिरंगा फडकवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, तर जिल्हा परिषदेवर तिरंगा फडकवण्याची वेळ आता आली असून देवणी तालुक्यातील मतदारांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता लातूर जिल्हा परिषद आणि देवणी पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस आघाडीचे वलांडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ अंजली अजित पिळकोणे, वलांडी पंचायत समिती गणातील उमेदवार उमेश अमृतराव बिरादार, विळेगाव पंचायत समिती गणातील उमेदवार नागनाथ दत्तात्रय सगर, बोरोळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार औदुंबर रामदास पांचाळ, तळेगाव गणातील उमेदवार सौ प्रणिता रोहित सांबले, बोरोळ गणातील उमेदवार राहुल केशवराव बालुरे, जवळगा गटातील उमेदवार विकास उर्फ सोनू चन्नबसप्पा डगवाले, जवळगा पंचायत समिती गणातील उमेदवार सौ सुरेखा यशवंत सोनकांबळे, दवन हिप्परगा गणातील उमेदवार सौ प्रभावती ज्ञानोबा पाटील यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी वलांडी येथील आयोजित प्रचार सभेस मान्यवरांसह उपस्थित राहून संबोधित केले। या सभेचे सूत्रसंचालन अंकुश माने लासोनेकर यांनी केले। वलांडीच्या मार्केटला उठाव मिळावा या उद्देशाने आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी जागृती कारखाना उभा करून आपल्या पिढ्यानपिढ्यासाठी एक संधी निर्माण करून ठेवली आहे। हा विजय आपण देवणी तालुक्यातल्या 3ही जागा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या देवणीवरील प्रेमाला समर्पित करूया। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय बसवण्णा। वडील असतात, भाऊ असते, बहीण असते, लेकर असतात, बायको असते, त्यांच्यासाठी इथं नाही झालं तर तिथं देऊ, पैसे नसले तर उसने पासने करू, त्याच्या पुढे झालं तर व्याजानं काढू, पण चांगल्या ठिकाणी आपल्या कुटुंबातल्या माणसाचा उपचार करू म्हणून आपण नेऊ। पण मुक्या जनावरांच्या सेवेसाठी खाजगी दवाखाने तर उपलब्ध आहेत का? सगळी डिपेंडन्सी, सगळे अवलंबित्व या पशुवैद्यकीय दवाखान्यावर असताना त्या कोणत्याही एका तरी पशुवैद्यकीय दवाखान्याची तालुक्यातल्या व्यवस्था ह्या 3 सदस्यांनी गेल्या वर्षांची गल्ली ते दिल्ली सत्ता असून बदलली का? उपचाराअभावी
औषधोपचाराभावी गेल्या 9 वर्षात जेवढे गुरढोर मुख्य जनावर मेले असतील तेवढ्या सगळ्याचं पाप त्या भाजपच्या सदस्याला लागल्याशिवाय राहणार. कुठंतरी माणुसकीचा विचार करून आपल्याला मतदान करावं लागणार आहे. कुठंतरी नैतिकतेचा विचार करून आपल्याला मतदान करावं लागणार आहे. कुठंतरी आपल्या मुलाबाळाच्या भविष्याचा विचार करून मतदान करावं लागणार आहे. आज मला सांगा, आपल्या सगळ्याचं शिक्षण 10वी 12वी पर्यंत टोटल 1000 2000 3000च्या पुढे खर्च आपल्याला आला नाही. फीसच नव्हती. शाळेतून पुस्तकं मिळायचे, वह्या घ्यायचा विषय मिटला. गणवेश सुद्धा शाळेतून मिळायचा बऱ्याच वेळा. इव्हन लातूर मधून जेव्हा बिळेगावकर मामा नाव ऐकतात ते एकदम आदराने त्यांच्या भावना व्यक्त करतात. ज्यांनी माझ्या आजोबांचं नाव ऐकलं किंवा त्यांच्या तोंडून ऐकलं, कधीच कोणीच सांगितलं नाहीये की त्या माणसांनी कोणाचं काम पैसे घेऊन केलंय. आणि म्हणूनच त्यांचं नाव आजपर्यंत जिवंत आहे. ते वारून 8 ते 9 वर्ष झाले, पण त्यांचं नाव आजही जिवंत आहे. या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. आणि तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवून माझ्या काकूंना व सगर दादा आणि बिरादार काकांना विजयी करावं ही माझी विनंती. धन्यवाद. कौन बनेगा महापौर आता हे सुरू आहे. 2-4 दिवसात सांगतो तुम्हाला कौन बनेगा महापौर. मुंबईत मंत्रालय आहे आणि लातूरमध्ये मिनी मंत्रालय आहे. लातूर जिल्हा परिषद, लातूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे हा जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे. लातूर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री आहे. आणि लातूर जिल्हा परिषदेचा सभापती हा लातूर जिल्ह्याचा मंत्री आहे. हे आपण पक्क ध्यानात ठेवा. लातूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाला सुटलं हे माहितीये का तुम्हाला? वलांडी. मला माहितच नव्हतं. वलांडी मधून आपले जिल्हा परिषदेत गटाचे उमेदवार कोण आहेत? अंजली अजित बेळकोणे. कोण होणार जिल्ह्याचा मुख्यमंत्री? ओळख असू दे आमची. बरं, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद जर स्पर्धा खूप आहे ना. 15 मतदारसंघ ओपन महिलासाठी सुटलेले जिल्ह्यात 59 पैकी 15. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे एक दावा असतो. शिरू आनंद पाळला तिथं तर आता आरक्षण नाहीये, पण उदगीर, अहमदपूर, चाकूर, रेणापूर तुमचा स्ट्राईक रेट. देवणी तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषदेचे 3 पैकी 3 जिल्हा परिषदेचे उमेदवार आपले निवडून दिले पाहिजे. डगवाले, पांचाळ, बेळकोणे. पांचाळ तुमचं जमतंय असं दिसतंय मला. वलांडीमध्ये रामभाऊ भंडारे तुम्ही ठरवलं तर काही फार अडचण येईल असं मला वाटत. भंडारे तुम्हाला तुमचे 7 पैसे वावदब्बर पांचाळा. हो हो, काय काळजी करू नका. रामभाऊ भंडारे हे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते आहेत.
ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आणि आदरणीय शिवराज पाटील साहेब यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. करू इच्छितो काय? मी, अशोकराव, अभय, डॉक्टर भातांब्रे, हमीद शेख सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमचा यथोचित सन्मान येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार, याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असू नये ही मला आवर्जून या निमित्तानं. काय अशोकराव, आहे का मान्य? मग काय, त्यामुळं या सगळ्या जागा जास्तीत जास्त मताने कशा निवडून येतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सोनू डगवाले जवळग्यातून उभे आहेत. दिलीप पाटील नागराळकर, तुम्ही त्यांचं पालकत्व ते आवाहन करतात की आम्हाला मतदान द्या, मग आम्ही हे करू, आम्हाला मतदान द्या, आम्ही ते करू. अहो, तुम्हाला मतदान दिलं होतं ना, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला. 10 वर्षात तुम्ही काय केलं हे सांगा. मराठवाडा कोच फॅक्टरी, स्वामी सर आहेत का? इकडे काय करताय तुम्ही? सत्ता होती, मराठवाडा कोच फॅक्टरी लातूर मध्ये उभी केली आणि तुम्हाला आठवत असेल तत्कालीन पालकमंत्री निलंग्याचे लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर घोषणा केली, मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये 50,000 नोकऱ्या देणार. किती? 50,000 नोकऱ्या. आता 50,000 नोकऱ्या तिथं देणार म्हटल्यानंतर इथं काही लोकांना तर लागल्या असाव्यात. हात वर करा बरं, इथं कोणाला मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये नोकरी लागली? नमो महारोजगार मेळावा लातूरमध्ये घेतला की नाही? आठवत आहे? माहित नाही तर काय नाही. घेतलेत. 1,000 रुपये प्रवेश फी घेतली म्हणतात प्रत्येकाकडनं. मुलाखती घेतल्या, नोकऱ्या देणार म्हणून सांगितलं. तिथे एकालाही नोकरी इथे लागली असेल असं मला वाटत नाही. फेकाफेकी, फसवा फसवी, बनवा बनवी, या पलीकडं यांना दुसरं काहीही येत नाही हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने या भागामध्ये एखादा उद्योग उभा केलाय असंही नाही. औद्योगिकरण लातूरचं झालंय असंही चित्र नाही. व्यापार वाढ आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. पाण्याचं राजकारण, त्याच्यावरही भाष्य केलं जातं. उजनीचं पाणी, आमच्यावर आरोप केला जातो. उजनीचं पाणी लातूरला आणणार म्हणून तत्कालीन पालकमंत्री निलंग्याचे यांनी लातूरकरांना शब्द दिला होता आणि तो शब्द जर मी पूर्ण नाही केला तर मी राजीनामा देणार असंही सांगितलं. उजनीचं पाणी काही आलं नाही.
याने काही राजीनामा दिला नाही. किती दिशाभूल करायची सामान्य माणसाची. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जी पटसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये इतरत्र ती पटसंख्या कमी झाली, पण लातूर जिल्हा परिषदेमध्ये ती पटसंख्या कमी झाली नाही असा सुद्धा दावा त्यांनी केलेला मी ऐकला. याच्यात तुमचं काय श्रेय आहे? आज नाही, 70-80च्या दशकापासून लातूर पॅटर्नचा नावलौकिक आहे, दबदबा आहे. आणि लातूर पॅटर्नला नावारूपाला आणण्यामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी महत्वाची भूमिका बजावली. एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी, इथं आपल्याला पारदर्शक कारभार द्यायचा आहे, लोकाभिमुख कारभार द्यायचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये जो भ्रष्टाचार फोपावलेला आहे याचा बंदोबस्त करायचा आहे. आणि भारतीय जनता पक्ष काँग्रेसला या निवडणुकीमध्ये सवाल करते. आणि आमच्याकडनं जवाब मागतंय. सवाल आपण करायचा आहे, त्यांना जवाब त्यांनी द्यायचा आहे. आज वलांडी याच भागामध्ये कोविड काळामध्ये लॉकडाऊन होतं. भंडारे तुम्ही होता का? रात्री मी आलो होतो तेव्हा तुम्ही होता. रामभाऊ भंडारे होते. काहीतरी 12 का 12:30 1ला आलो होतो मी. पण त्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मी गेलो. लॉकडाऊन कर्फ्यू होता त्या काळात आणि इथे येऊन गेलो मी. मला वाटतं पुढच्या बोळात आपण असं चालत गेलो आहात बाजाराच्या. कोविड सारख्या जागतिक महामारीच्या काळात सुद्धा काँग्रेसनं जी सामान्य माणसाची सेवा केली लातूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या कोणीही केली नाही. संकटाच्या काळामध्ये काँग्रेस उभी राहते, अडचणीच्या काळामध्ये काँग्रेस उभी राहते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त निवडणुकीपुरतं आम्ही येत नाही. आज तर निमित्त आहे, निवडणूक आहे, मतदान होणार आहे म्हणून सभा आहे, भाषण आहे, विचारांची देवाणघेवाण आहे. पण आपलं नातं हे दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. लातूर जिल्हा हा माझा अग्रसेर असला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.